बातमी समोर येते। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला होता। MBBSच्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याची घटना घडली। आता या प्रकरणी महाविद्यालय, विद्यापीठ आणि पोलिसांच्या स्तरावरती चौकशी समिती नेमण्यात आलेली असून त्या माध्यमातून तपास केला जातोय। 2 डिसेंबर पासून आतापर्यंत 4 पेपर झालेले असून फार्माकोलॉजी 1 आणि पॅथॉलॉजी 2 या विषयाचा पेपर फुटलेला आहे। तर आणखीन एक पेपर लीक झाल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झालेली आहे। त्यामुळे फार्माकोलॉजी 1 या विषयाची पुन्हा 19 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे। तर उर्वरित 2 पेपर ऐन वेळेला बदलण्यात आलेले आहेत। मुंबईतील 2 आणि अंबेजोगाईतील एका कॉलेजने पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाकडे केलेली आहे। त्यामुळे परीक्षा केंद्रावरती पेपर वाटप करतानाचं CCTV विद्यापीठाने ताब्यात घेतलेला असून महाविद्यालय स्तरावरती चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। अहवाल आणि त्याद्वारे आता मागवला जातोय। परीक्षा 2 वाजता होती आणि विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते साधारणतः 1-1:15च्या दरम्यान ते व्हायरल होत होतं। तो स्क्रीनशॉट आपल्याला पाठवला, ते कन्फर्म झालं की फार्माकोलॉजीचा 1 पेपर हा लीक झाला। त्याच्यानंतर मी तातडीने माननीय कुलगुरू महोदयांशी चर्चा केली। त्याच्यानंतर मग आम्ही तातडीची आमची जी परीक्षा मंडळ आहे, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन म्हणतो, त्याची आम्ही बैठक बोलावली। त्यामध्ये सर्व डीन्स असतात आणि काही परीक्षा बाबतचे एक्सपर्ट असतात आणि त्यांच्याबद्दल चर्चा केल्यानंतर 4 निर्णय घेण्यात आले की जे आमचे 50 सेंटर आहे त्याचे सर्व CI CO यांनी जे आपली SOP आहे, पेपर जे विद्यार्थ्यासमोर आपण पेपर खोलतो त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे की नाही, त्या 50 सेंटरचे CCTV कव्हरेज ते पण आपण त्यांच्याकडनं मागवले। हा एक निर्णय घेण्यात आला। यानंतर कुर्ला किलिंग बस प्रकरणातली मोठी अपडेट समोर आलेली आहे। कोर्टाने आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 33 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। या घटनेनंतर स्थानिक हे चांगलेच आक्रमक झाले। घटनास्थळी काही जणांनी ड्रायव्हर संजय मोरेला पकडून मारहाण सुद्धा केलेली आहे। दरम्यान मोरेला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलंय। यावेळेला कोर्टाबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली होती। विशेष म्हणजे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपी संजय मोरेला टॅक्सीमधून कोर्टापर्यंत आणलेला आहे। पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्याच्यात कारण लिहिलेले होते की त्याची तपास करायचा आहे त्यांना गुन्ह्यामध्ये की तुम्ही कुठला अंमली पदार्थ घेतलं होतं का, त्यासाठी एक त्यांनी कारण दिलं आहे। दुसरं, ह्या कटात कोणी सहभागी आहे का या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती। पण कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली। कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता। पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे, पण त्याची अजून करायची या संदर्भातला रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नमूद नव्हतं। इलेक्ट्रिक बस जी आहे राज्य शासनाने BST प्रशासनाला दिलेली, त्या संदर्भातलं सुद्धा सांगितलं की ती जी इलेक्ट्रिक बस होती, इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये जे घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो जबाबदार नसतो। कारण जी BST प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती, त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती या संदर्भात बी त्यांना तपास करायचा होता। कारण याच्यामध्ये BST प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि BST प्रशासनाने जी बस घेतलेली आहे त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही असं ह्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये दिसतंय। तर कुर्ल्यामध्ये झालेल्या बस अपघातामध्ये एका 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावलेला आहे। आफरीन शहा असं तिचं नाव असून कालचा दिवस तिच्या नोकरीचा हा पहिला दिवस होता। सकाळी मोठ्या उत्साहामध्ये ती ऑफिसला गेली होती आणि परतताना रिक्षा मिळत नव्हती म्हणून तिने घरी फोन केला, पण वडिलांनी सांगितलं की चालत ये। त्यानंतर ती चालत निघाली, पण तिचं दुर्दैव की तिच्या घरच्या रस्त्यावरच हा अपघात झाला आणि भरधाव बसने तिला सुद्धा धडक दिलेली आहे। अफरीनचा नोकरीचा पहिला दिवस तिच्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस ठरलेला आहे। सकाळी बाहेर पडलेल्या मुलीचा थेट मृतदेह आपल्या आल्यामुळे शहा कुटुंबावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय। या घटनेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, BMC, बेस्ट असे सगळे जबाबदार असल्याचा आरोप आता तिच्या वडिलांनी केलेला आहे। रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले आणि त्यांच्याकडून हप्ते घेणारे पोलीस, ट्रॅफिक पोलीस यांच्यामुळेच माझी मुलगी गेल्याचं ते म्हणालेत। कारवाई करायची असेल तर या सगळ्यांवरती व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे।
रोड के ऊपर बैठ के कब्जा करके बैठे हैं। कुर्ला स्टेशन से लेके कुर्ला डिपो तक कहीं पर आपको 2 फुट चलने की जगह नहीं है। आप कहाँ जाओगे? इस पे सब जिम्मेदार है। आज 15-15, 20-20 साल से एमएलए हैं या आमदार हैं या नगर सेवक है। आज जब हमारे बच्चे मर गए तब वो आए अपनी टीआरपी बढ़ाने, अपनी हमको झूठी तसल्ली देने के लिए आए। अगर इन्होंने आज अपनी रिस्पॉन्सिबिलिटी निभाई होती ना तो ये हादसा आज नहीं होता। और ये इससे बड़ा भी हादसा होगा। बीएसटी हो, चाहे मनपा हो, चाहे ट्रैफिक पुलिस हो, चाहे जनप्रतिनिधि हो, सब जिम्मेदार है।